हो ना. पण कसं काय आता ब्राह्मणाने सांगितल्यावर हो मग नको काय तर त्यामुळेच म्हटलं की राहू द्या यावेळेस आपण एका पुढच्या वर्षीच जात. आता सर्वजण कमेंट करतील की सासूबाई घर नाही म्हणून बाहेर जायचं का, तर तसं काहीच नाही आहे. म्हटलं आज येऊ थोडं. नमस्कार. नमस्कार. का सर्वांची तयारी लवकर झाली आज? कुठं जायचं? महालक्ष्मीला जायचं आहे. पण प्रश्न हा आहे की कोण कोण जाणार? मी जाणार एकटी, कोण नाही जात. राधिका पण आहे? राधिका नाही जात. नाही का? तर असं आहे, वेळेवरच ठरलं. कारण चौकून फोन आलेले होते राधिकाला पण. कोणा चालते? ताई चालता आणि आईचं पण आलता. ताईचं हो या म्हणत सर्वजण. आणखी जाऊ नका कोण म्हणे? विचारलं ब्राह्मणाला. काय म्हणे ब्राह्मण? थोडस ना त्रास होतो, झटके बसतो. पुन्हा रोड पण चांगला नाही आहे. त्यामुळे म्हटलं इथूनच दर्शन घेऊ आज उद्याला. यावेळेस पुढच्या वर्षी जाता येते. कारण इकडे चालू होतं की बा जेवायच्या दिवशी तरीच जावं. ज्या दिवशी देव वगैरे जेवतात ना त्या दिवशी जायचं. पण पाहू आता काय. ब्राह्मणाने सांगितलं झालं तर काही नसते. इथं पण घेता येते, कुठं असलं दर्शन वगैरे जाऊ आपण, दर्शन घ्यायचं संपला विषय. तर असं आहे. झाली तयारी मग सर्व? पण इकडे आता जरी महालक्ष्मीला जात आहे पण डोक्यात नाही विषय सर्वात काय आहे माहिती आहे का आईचं? काय आहे? ते तर झालं, पण तिकडचे विचार काय शेतीचे? तेच आहे प्लॅन करून चालू आहे. कारण ऍक्च्युली आता सोयाबीन आलेलं आहे. हो ना. आता अल्टरनेट असंच राहणार आहे. आईचा चक्कर, माझा चक्कर, माझा चक्कर, आईचा चक्कर. थोडंसं लक्ष जास्त द्यावं लागतं तिकडं पण. झाले की मग तयार निघायचं? कुठं कोणकोणते घेतले कोणते? होतं ते एक वेळेस केली का पॅक करावं? स्वस्त एक आणखी 2-3 फुलाचे झाड आहे जे की गावाकडे नाही आहे आपल्या. तसे तर खूप सारे झाड आहेत सर्व. त्याच्यासाठीच घेतलेलं आहे. चला आईला नेऊन सोडायचं आम्हाला बस स्टँडवरती. आणि तुम्हाला माहितीच आहे गाव का जास्त दूर नाही आहे. एका तासात जाणं होणार आहे. आई निघाले आहेत तिकडं महालक्ष्मीला. माझं झालं कॅन्सल वेळेवरच. पण माझी खूप इच्छा होती, मला जायचं होतं. पण कसं काय आता ब्राह्मणाने सांगितल्यावर मग नको काय तर त्यामुळेच म्हटलं की राहू द्या यावेळेस आपण एका पुढच्या वर्षीच जाता येते आपल्याला. तर आईची पण तयारी झालेली आहे आणि बोलावल्यावर तर जावंच लागते. सोयाबीन बी पाहून येतं. हो देव बी होते. आणि म्हटलं घरच्या महालक्ष्मी आहेत तर जावंच लागणार आहे. तर असं आहे. हळू जायचं मग. तर आता बघा असं चालू हो आरामशीर करते मी. हो हो ना. की बाहेर जायचं. आता सर्वजण कमेंट करतील की सासूबाई घर नाही म्हणून बाहेर जायचं का, तर तसं काहीच नाही आहे. म्हटलं आज येऊ थोडंसं पाहून. कसं आहे, आम्हाला जर ॲक्च्युली जायचं नव्हतं, थोडंसं ज्या बाहेर वगैरे यायचं आहे पाहून. कारण की तिचं पण म्हणणं आहे की मागचं तेव्हापासून दवाखान्यात गेली तेव्हापासून आणखी बाहेर वगैरे गेलेलं नाही आहे. पण आई तरी 1-2 वेळा आलेली आहे. पण जास्त लांब वगैरे नाही, इथूनच फिरून यायचं आहे. आणि पुन्हा जी आहे उद्याची तयारी पण आहे. आणि कोजागिरीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हो कोजागिरी पौर्णिमा आहे त्याच्यामुळेच जे आहे. आणि सर्वात महत्त्वाचं काय आहे माहिती आहे का,
महालक्ष्मी माता जी आहे हो बसलेल्या आहे आपल्या घरी आणि त्यासाठी जी आई गेलेली आहे गावकडं. तिकडे गेलं. आणि जसं पाहिलं असेल तुम्ही हा व्हिडिओ आजचा आहे पण तुम्हाला उद्याला पाहायला भेटणार आहे. आणि तो म्हणजेच प्रसाद त्या दिवशी देवी जेवणार आहे. हो महालक्ष्मी जेवणार आहेत त्या दिवशी. आणि ते बावलेचे वगैरे मांडतात ना, तर ते पण एक लक्ष्मीच्या बहिणी म्हणतात. तर आम्ही म्हटलं आज जर भेटलं तर आम्ही आणणार. आणि ते दूध वगैरे घोटत असतात, ते संध्याकाळीच असते कार्यक्रम. दुधाचा तर वेळ लागणार आहे पण मेन काय असते माहिती का, लक्ष्मी त्या दिवशी पण येतात असं म्हणून वाचते. त्यामुळेच महालक्ष्मी माता पण त्याच दिवशी बसतात. आणि त्या प्रसादाचं खूप महत्त्व असते. दूध घोटतात त्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशीच असते ते पण. आणि गर्भवती स्त्रियांना नाही का त्याचा प्रकाश वगैरे पडणं चांगलं असतं गर्भात. अच्छा, तर असं आहे. मोबाईलमध्ये पाहिलं तर खूप चांगलं आहे म्हणून यावेळेस म्हणतात त्याला कोजागिरी पौर्णिमा. आणि तो प्रसाद गर्भवती महिलांनी ग्रहण केला पाहिजे. अच्छा, चालते. चला येतो आम्ही थोडं. उद्याला आहे कोजागिरी, पण काय असते माहिती का, वेळेवर दूध मिळत नाही म्हणून दूध वगैरे आणलेलं आहे. आणि नाही ना, वेळ दूध वगैरे एक दिवस आधीच घेऊन आलो कारण उद्याला आणखी वेळ वगैरे भेटणार नाही त्याच्यामुळे म्हटलं. आणि दूधही मिळते का नाही अजून असते तसं संध्याकाळचा पण सकाळ मिळत आहे ना. हो ना, आणि दिवसभर आपले कामं असतात ना, त्याच्यामुळेच म्हटलं की बा चला ते एक होऊन जाते काम. आणि आई तर तिकडे गावाकडे गेलेले. पण झालं असं की देवीचं दर्शन जे असते महालक्ष्मी मातेचं ते दर्शन आमचं यावर्षी हुकत आहे. हो ना, नाही तर दरवर्षी घेतलेलं आपण घरी वगैरे. मागच्या वर्षी पण तिकडेच होतो. तिकडेच होतो आपण मागच्या वेळेस पण, यावेळेस पण गेलो असतो आपण. राधिकाची तर खूप इच्छा होती. हो ना, पण काय करणार, असे दिवस असले तर काय. तसं पाहिलं गेले म्हणा आई आता. एक जण जर गेलं जास्त तरी ठीक फिरायला आहे. जमत नाही ना, त्यामुळेच मग. नाही तर माझी इच्छा होती. चालते तसं कसं असते पांगपडे होते. पण ज्या थोडंसं बाहेर वगैरे राधिका पण थोडीशी फ्री वगैरे झाली, हो फ्रेश पण म्हटलं चालते. बरेच दिवसापासून गेलो नको. मग काय केलं बाहेर? जाऊन यावं. काहीच नाही, पाणीपुरी खाल्ली. साहजिकच आहे, तो काही प्रश्न नाही आहे. कारण आजकाल चालत नाही आहे. आज नाही मोडला खूप दिवसानंतर. कसं असते जेव्हा सासूबाई घरी नसते ना, सुनेवर थोडासा प्रभाव कमी होतो म्हणते असं म्हणतात. तरी ठीक आहे. आणि कसं आहे थोडंसं तरी एक वेगळं म्हणजे फ्री झालेलं वाटलं थोडंसं. तसं काही नसते ऍक्च्युली. जेवढा हात असला आईचा डोक्यावर, नियम असले तेवढं चांगलंच असते. फक्त ते म्हणालेच असतात किंवा थोडंसं आई वगैरे नसले तर फ्री वगैरे होते किंवा मोकळं राहते. तसं काहीच नसते. भीती असते ते, आणि तेवढं असायलाच पाहिजे ना. त्या काही आपल्याला बोलत नाही काही. हो, नाही तर बरेच जण कमेंट मध्ये करतात की सासूबाई घरी नाही, सुनबाई जे आहे म्हणजे एक सर्व फिरायला जात आहे असं पण होते ना. तसं काही नाही. तर साहजिकच आहे ते. इकडं जे आहे जो कोजागिरीचं म्हणजे दूध घोटण्याचा व्हिडिओ आहे, प्रसाद आहे, ते राधिका रेसिपी चॅनलवर तुम्हाला दिसणारच आहे. ॲक्च्युली वेळ आहे त्याला, खूप वेळ लागणार आहे. पण जे काही आहे आता महालक्ष्मी मातेचं सांगितलंच तुम्हाला. आणि तिकडचं शेतीचं पण आहे. हो ना, शेतीचं बघून येतो शेतामध्ये जाऊन. हो, कारण कसं आहे नंतर आपल्या डिलिव्हरीचं वेळ आणि ते एकच येईल ना, एकच येऊ शकते. तर सोन्याचं काही आणि डिलिव्हरीचं काही. तर आता जर वाढलं असेल तर म्हणे ताई सोंगून म्हणजे मागं होऊ शकते ते. पण सुरुवात झालेली आहे जेमतेम तिकडे गावाकडं. आता आईचा चक्कर झाला, आता माझा पुढचा चक्कर असू शकते पुढच्या वीक मध्ये किंवा 8-10 दिवसानंतर. दूध जास्त नाही झालं. नाही, घट होईल ना ते. फक्त गरमच केलेलं आहे सध्या. चला असा आजचा व्हिडिओ. आता खूप सारे काम आहेत. मसाला वगैरे आणला. ठीक आहे. हो, तर चला पुन्हा एकदा तुम्हाला कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा. तर हा व्हिडिओ आता आपण इथं संपूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.